आज रथसप्तमी आहे. त्यामुळे आज आपलं असं सूर्यावरती ध्यान देण्याचा अं, विचार आहे. खरं तर मी मेसेज टाकणार होते पण राहिला टाकायचा. जर तुम्हाला दिवा लावून ठेवता आला तर म्हणजे आपण म्हणतो ना की सूर्याचं एक प्रतीक म्हणून अं, तर छान होईल. म्हणजे पण नाही ठेवता आला तरी काही हरकत नाहीये, काही कंपल्सरी नाही. कधी कधी मोस्टली आपण 7 वाजता असं देवाजवळ दिवा लावतोच. त्याच्यामुळे असं काही वेगळं तुम्हाला करावं लागेल असंही नाही. तर आज आपण सूर्य या विषयी ध्यान घेणार आहोत. सूर्याचे विषय म्हणजे आता सूर्य आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्यात काही वेगळं असं मला सांगायची गरज आहे असं नाही. की आपल्याला जी काही ऊर्जा मिळते, आपलं जे काही पृथ्वीवरचं जीवन ज्याला आपण म्हणतो, ते सगळं त्याच्यावरच अवलंबून आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण त्याच्या एक प्रकारे आपण त्याचं जेव्हा काही साधना करतो, गायत्री मंत्र किंवा उपासना, त्याची सूर्य उपासना, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण चाक्षुषी विद्या हा एक विषय मागच्या वेळेला झाला होता. चाक्षुषी विद्या, चक्षु म्हणजे आपले जे डोळे आहेत, तर ते सुद्धा त्याचं जे तन्मात्रा त्याला म्हटलं जातं, शब्द रूप रस गंध असं जे आहे तन्मात्रा, शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 तन्मात्रा. तर त्यापैकी रूप जे आहे ते या डोळ्यांशी निगडित आहे. म्हणजे अर्थातच जोपर्यंत एखाद्या वस्तूवर प्रकाश पडत नाही तोपर्यंत आपल्याला ती दिसत नाही, हे आपल्याला सायन्समुळे माहिती झालं. ती सगळी प्रोसेसही माहितीये की त्याची जी प्रतिमा आहे ती आपल्या म्हणजे जे काही आहे मेन रेटिनावर पडते वगैरे वगैरे सगळं तुम्हाला माहितीये. तर त्यातलं मुख्य काय आहे तर सूर्यप्रकाशावरच सगळं आधारित आहे. किंवा कुठचीही गोष्ट जेव्हा आपल्याला खूप अशी प्रकाशमय किंवा स्पष्टता हवी असते, तर तेव्हा आपण असं म्हणतो की सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ हे आहे. किंवा जेव्हा एखाद्या सत्य घटनेला जर आपल्याला काही उपमा द्यायची असेल तरी आपण म्हणतो की सूर्यप्रकाशा इतकी ही लख घटना आहे. तर हे सत्य सूर्यप्रकाशा इतकं आहे स्वच्छ असं. तर ह्या सूर्याकडून आपल्याला एनर्जी घ्यायची आहे. आपण जेव्हा सूर्य म्हणतो तेव्हा सूर्य नाडी म्हणजे पिंड ब्रह्मांड न्याय हे जे म्हणतो आपण, तर एक सूर्य आपल्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये सुद्धा तेज म्हणजे डोळ्यांमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण जे अग्नी म्हणतो, जठराग्नी, तर तो जठराग्नी सुद्धा आपल्या पोटामध्ये आहे. चंद्रनाडी, सूर्यनाडी, आपली उजवी नाकपुडी जी आहे ती सूर्यनाडी असं आपण त्याला म्हणतो. तर असं आपल्या शरीरामध्ये म्हणजे पिंड ब्रह्मांड, तसं आपल्या पिंडामध्ये म्हटलं तर शरीरात सूर्याची ऊर्जा, आणि त्याच्यावरच आपलं सगळं, त्या ऊर्जेवरच आपलं शरीर काम करत असतं. त्याच्यामुळे आपण एक प्रकारे हे जे ध्यान घेणार आहोत त्याच्यात आपला संकल्प याच्याशी रिलेटेड करणार आहोत की आपल्याला जी काही स्पष्टता हवी आहे, विचारांची स्पष्टता किंवा ऊर्जा हवी आहे किंवा दृष्टी. मग आता त्या दृष्टीमध्ये दोनही प्रकारची दृष्टी आली. एकतर बाह्य दृष्टी आणि एक अंतर्दृष्टी, की ज्याला आपण थर्ड आय म्हणतो. की काही गोष्टी ज्या इंट्युशन, ज्या तुम्हाला ओळखीचा शब्द म्हणजे इंट्युशन, अंतर्दृष्टी, की दोनही प्रकारे म्हणजे बाह्यदृष्टी अंतर्दृष्टी हे स्ट्रॉंग करण्यासाठी सूर्याची साधना. तसंच आपलं शरीर आरोग्यमय होण्यासाठी सूर्य नमस्कार आपण घालतो. असं सूर्य किंवा जे काही आपण अन्न खातो ते सुद्धा जे फोटोसिंथेसिस पद्धतीने सगळ्या वनस्पती जे बनवतात ते आपण सूर्यामुळेच त्यांनी बनवलेलं असतं. त्याच्यामुळे ते आपण ग्रहण करतो. सो एक प्रकारे सगळं आपलं आयुष्यच त्याच्यावर अवलंबून आहे. तर आपण त्याला काही म्हणजे ग्रॅटिट्यूड देणार आहोत, प्रार्थना करणार आहोत, त्याचं स्मरण करणार आहोत. आणि त्याच्याशी निगडीत असलेले आपले सगळेच उद्देश म्हणजे आरोग्य असेल, डोळ्यांचं आरोग्य असेल, दृष्टी असेल, स्पष्टता असेल, असे अनेक गोष्टी आपण संकल्पामध्ये ठेवू शकतो. तर आपण ध्यानाला सुरुवात करूया.
जर तुमच्याकडे जवळ पेन वही असेल आणि तुम्हाला संकल्प लिहिण्याची इच्छा असेल तर तुम्ही लिहू शकता. नाहीतर मनातल्या मनात केला तरी काही हरकत नाही. मनातल्या मनात मोबाईल मध्ये एक तर काय पेन आणि वहीवर लिहा किंवा मनातल्या मनात. तर आपण डोळे मिटून घेऊया. संकल्प म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये आपण हे करेल की हा, म्हणजे माझं आरोग्य छान आहे, मी आरोग्यमय आहे, म्हणजे आय एम हेल्दी असं म्हटलं तरी चालेल. किंवा तुमच्या जे काही, मला समजा तुम्हाला काही कन्फ्युजन असेल ह्याच्यामध्ये तुमच्या करिअर चॉईसेस किंवा काही घरात प्रश्न निर्माण झाले असतील तर त्याच्यामध्ये स्पष्टता हवी आहे तर तो तुम्ही घेऊ शकता. किंवा तुमच्या डोळ्याच्या आरोग्यासाठी घेऊ शकता. माझे डोळे, अंतरदृष्टी, ट्युशन पण सुधारलंय आणि अं, बाह्यदृष्टी म्हणजे जे आपण डोळ्यांचं आरोग्य म्हणतो त्याच्यासाठी. असं कोणत्याही प्रकारचे तुम्ही संकल्प घेऊ शकता. डोळे मिटून घेतलेले आहेत. जाणीव श्वासावर. सगळे विचार, इमोशन्स, सगळे थॉट्स बाजूला ठेवले आणि सगळं लक्ष श्वासावर केलं. जाणीव शरीरावर आहे. संपूर्ण शरीर शिथिल करत जायचं, डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयव शिथिल करत जायचं. कपाळ, खांदे हे विशेषत्वाने शिथिल करायचे. जाणीव हळूहळू मणिपूर चक्रावर घेऊन यायची. सोलार प्लेक्सस मणिपूर चक्र म्हणजे आपल्याला जर माहिती नसेल, नाभीच्या 4 बोट वरती ज्याचं स्थान आहे, जिथे आपला जठराग्नी असतो असं म्हणता येईल. तसंच ते आपल्या लोअर इमोशन्सचं स्थान असतं. तिथे जाणीव घेऊन यायची. संपूर्ण जाणीव मणिपूर चक्रावर. नेहमीप्रमाणे जसं ध्यानाच्या सुरुवातीला आपण मास्टर्सना आवाहन करतो, तसं सूर्य देवतेला आवाहन करायचंय आणि त्याच्याकडे आपला संकल्प सांगायचा आहे की जे जे आपल्याला हवंय ते त्यांना सांगायचं. कदाचित ते तुम्हाला देवतेच्या स्वरूपात दिसू शकतील किंवा जसं आपण सूर्य बघतो सनराईज सनसेटच्या वेळेला तसाही तुम्हाला दिसू शकेल. आता जरी आपल्या इथे सूर्यास्त झालेला असला तरी पण सूर्य तर कायमच असतो. त्यामुळे त्यांना आवाहन करून आपण त्यांना सांगितलेला आहे आपला संकल्प आणि तो पूर्ण होत आहे याच्यासाठी त्यांनी आशीर्वाद दिलाय. आशीर्वाद म्हणजे त्यांची सूर्यकिरण आपल्या संपूर्ण शरीरावर पसरली आहे. आणि आता याच सूर्यकिरणांची मदत घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण आपल्या संपूर्ण, जसं टॉर्च आपण फिरवतो तसं आपलं संपूर्ण शरीरामध्ये तो टॉर्च फिरवायचा
जिथे जिथे तुम्हाला काही अडकल्यासारखं वाटेल किंवा ब्लॉक वाटतो, मग तो कसल्याही प्रकारचा ब्लॉक असू दे, इमोशनल ब्लॉक असू दे, फिजिकली हेल्थ विषयी काही ब्लॉक असू दे, काही विचार असतील, काही बिलीफ असतील, ते आपल्या शरीरामध्ये कुठेतरी जाऊन बसलेत, ऑरामध्ये कुठेतरी जाऊन बसलेत, जे आपल्याला सहसा जाणवत नाही. पण जेव्हा स्वतःच्या आत खोलवर शिरत आहोत, तेव्हा हे आपल्याला जाणवत आहे. बऱ्याचदा आपल्या झालेल्या चुका आपण मान्य नाही करत, आणि इट्स ओके टू मेक मिस्टेक, पण त्या आधी मान्य केल्या पाहिजे. तर ह्या सगळ्या चुका, हे ब्लॉकेजेस, जे जे काही नको आहे आपल्याला, ते सगळं या सूर्याच्या उष्णतेने विरघळून जातं. मग एक तुम्ही फिजिकल आजार बघू शकता, जर तुम्हाला असेल तर, एखाद्या ब्लॉकच्या स्वरूपात आहे, आणि तो या सूर्याच्या प्रकाशाने विरघळून जातो. जर काही मेंटल म्हणजे इमोशनल इश्यू असेल, अँझायटी, अँगर, गिल्ट, सॅडनेस, तोही तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये या सूर्यप्रकाशात नक्क दिसतोय, आणि त्याच्यावरही तो प्रकाश पडल्यामुळे जणू तो विरघळून जातो. सगळं काही जसं पाणी सूर्याच्या प्रकाशामध्ये तापतं आणि इव्हॅपोरेट होऊन जातं, तसं हे सगळं इव्हॅपोरेट होऊन जातं. जे जे काही अनवॉन्टेड आहे ते सगळं सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला, जे आपण झापड म्हणतो, जे डोळ्यावर आलेलं असतं, काही कारणाने आपण काही गोष्टी बघू शकत नाही, मग ते जवळच्या माणसांनी काही जर केलं असेल, किंवा आपल्या प्रोफेशनल लाईफ मध्ये काही जर असतील की जे आपल्याला कळत नाहीये की आपल्या चांगल्यासाठी नाही करत आहेत, हे वरवर दाखवतायत जवळ, म्हणजे क्लोज आहोत किंवा तुमच्या चांगल्या, आम्ही हितचिंतक आहोत, पण त्यांच्या खऱ्या कृतीचा हेतू तुम्हाला कळत नाहीये, तर तो कळावा. आणि अशा अनेक गोष्टी असतात रिलेशनशिप मध्ये, हेल्थ रिलेटेड, फायनान्स रिलेटेड, हे सगळं तुम्हाला, तुमची दृष्टी अत्यंत पॉवरफुल झाली या सूर्यप्रकाशामध्ये, तुम्हाला सगळं नक्क दिसतंय. जे पलीकडे आहे, जे साध्या डोळ्यातून न दिसण्यासारखं आहे, ते सुद्धा तुम्हाला आता दिसतंय. ही जी शक्ती आहे तुमच्यातील, आंतरिक शक्ती, इंट्युशन पॉवर, ती आता अतिशय स्ट्रॉंग होत चालली या सूर्यप्रकाशामुळे. जणू काही तो टॉर्च सारखा प्रत्येक गोष्टीवर पडून लखलखीत आणि तुम्हाला दाखवतोय, हा तुमच्याच आतमधला सूर्य आहे, आणि तो तुमचेही खरे स्ट्रेंथ तुम्हाला जाणीव करून देतो. काय आहेत तुमच्या खऱ्या स्ट्रेंथ, पॉवर्स, ज्याची बऱ्याचदा आपल्याला स्वतःलाच जाणीव नसते, या सगळ्या तुम्हाला जाणवत आहे. आणि सगळं जेव्हा सर असताना आपला जो एक लेस कॉन्फिडन्स असतो, तो आता सगळं लखलखीत झाल्यामुळे आता खूप असं फ्रेश, कॉन्फिडंट आणि छान आणि करेजियस असं तुम्हाला वाटतंय. ही ऊर्जा, सूर्याची ऊर्जा आपण आपल्या शरीरामध्ये भरून घेतो.
आपण अर्थातच सूर्याचा गायत्री मंत्र म्हणणार आहोत. उपांशु वाणीमध्ये तुम्ही म्हणू शकता, मनातल्या मनात म्हणू शकता किंवा मोठ्यांनीही म्हणू शकता. तुमचा जे काही तुम्हाला वाटतंय त्याप्रमाणे तुम्ही म्हणू शकता. आपण हा मंत्र 12 वेळा म्हणायचा आहे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. या मंत्रोच्चारणाने त्याचे व्हायब्रेशन्स आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरले आणि या सूर्याच्या प्रकाशामुळे आणि या मंत्राच्या व्हायब्रेशनमुळे संपूर्ण शरीर प्रकाशमय तर झालंच आहे, पण अगदी शरीराच्या कानाकोपऱ्यात प्रकाशाचा अणु रेणू पसरल्यामुळे प्रत्येक सेल लेवलवर प्रत्येक सेल मध्ये ते पोहोचलंय. आपला संकल्प, आपला हेतू, आपलं इंटेन्शन, ही ऊर्जा संपूर्ण शरीरात पसरली, प्रत्येक पेशीपर्यंत ती गेली. कदाचित तुम्हाला हातावर उष्णता जाणवेल किंवा शरीरात कुठेही उष्णता जाणवू शकते. जस्ट फील इट की आपण केवढी ऊर्जा निर्माण केली आहे आणि ती सूर्याकडून आपण घेतलीये छानपैकी आणि आपल्या शरीरामध्ये ती पसरवली. आणि आता एका छान नवीन ऊर्जेने आपण कामाला लागणार आहोत. जे काही आपले संकल्प पूर्ण करायचे आहेत त्याच्यासाठी ऍक्शन ही आपल्यालाच घ्यायची आहे. जे आपण देवाला सांगतो की माझे हे मनोगत पूर्ण होते, ते मनोगत पूर्ण होते, पण त्यासाठी जी ऍक्शन लागते करायला आणि ती ऍक्शन घ्यायला जी ऊर्जा लागते ती आता आपण भरपूर ऍक्टिव्हेट केली आपल्या शरीरामध्ये. त्यामुळे आपल्या संकल्पासाठी जे आपण करायचं आहे ते आपण खूप आनंदाने, उत्साहाने, एनर्जेटिकली ते करणार आहोत. आणि अशी ऊर्जा जो सतत आपल्याला देत असतो
ज्याच्यामुळे आपण हे जीवन जगत आहोत, त्याच्यापासून मिळणार अन्न, त्याच्यामुळे मिळणार पाणी, सगळंच त्याच्यावर अवलंबून आहे. त्याला खूप खूप कृतज्ञता द्यायची आहे अर्थातच. त्या सूर्य देवतेला खूप खूप कृतज्ञता, त्यांचे आभार. आणि त्यांना सांगायचं काही, तुम्हाला जर त्यांना काही मेसेज द्यायचा असेल, आपण त्या एनर्जीला इन्व्होक केलेलं आहे, त्यांना ते तुम्हाला काही स्वरूपात, एखाद्या वेगळ्या स्वरूपात मेसेज देऊ शकतात. तो रिसीव्ह करायचा आहे. त्याचं आता अर्थ लावण्याचा प्रयत्न आता नाही करायचा, जस्ट रिसीव्ह. ते काहीही असू शकतं, एखादा मेसेज, एखादा फूल, एखादी वस्तू. जर तुम्हाला तुमचं आजार असेल तर त्यासाठी एखादं औषध, यापैकी काहीही असू शकतं. जस्ट रिसीव्ह इट, जस्ट फील इट इन युअर बॉडी. त्यांना खूप, त्यांचे आभार मानून आपल्याला खूप ऊर्जा दिल्याबद्दल, आशीर्वाद, मार्गदर्शन दिले, त्यांचे आभार मानले. दोन्ही हाताचे एकमेकावर घर्षण करायचे, 2 ते 3 दीर्घ श्वास घ्यायचे, ती ऊर्जा डोळ्याला द्यायची आणि काही वेळ डोळ्यांवरच ठेवायचे आपले हात. जणू काही ही ऊर्जा आपण डोळ्यांना देतो, जी सूर्याकडून आपण ऊर्जा घेतली ती आपल्या डोळ्यांना देतो. फील द वॉर्मनेस इन युअर पाम्स. आणि आता संपूर्ण शरीरावर हात फिरवायचा आहे, अगदी प्रेमाने हात फिरवायचा आहे. आणि सावकाश डोळे उघडायचे. हरिओम. पाणी पिऊन घ्या, विंद दाबी. आणि गोड काहीतरी खाल्लं. आणि आज मी एक असंच विचार केला, ग्रुपवर पाठवलं होतं की म्हणजे नेहमी आपण कसं करतो, ऑनलाईन त्यांचे अनुभव ऐकतो आणि मग मीटिंग बंद करतो. मला त्या ह्याच्यावरून तुम्ही पण मीटिंग जॉईन करा आणि तुम्ही पण तुमचे अनुभव सांगा, म्हणजे बाकीच्यांना पण ऐकता येतील, शेअर. ओके, पहिले ऑनलाईन कोण सांगताय? चालू आहे. नाही, हा चालेल केलं तरी. ते आवाजाचं आपल्याला जरा बघायला लागेल. हा, नंतर बोलू. हॅलो. हॅलो. हा. येतोय ऐकू हो, आवाज? येतोय ना. हा, म्हणजे आज मी पहिल्यांदा बाकी काहीतरी करत करत असताना मेडिटेशन झालं म्हणायला हरकत नाही, केल्यापेक्षा. हा. कारण तू जे जे सांगत होतीस तर बॉडी सेन्सेशन आणि हेवीनेस मास्टर्सच्या मस्तिष्कच्या वेळेस राईट पायात खूप हीट जाणवली. म्हणजे ऍक्टिव्हली नाही पण पॅसिव्हली आय कुड डू दिस. सो थँक्यू सो मच. आणि म्हणजे ती हीट फील झाली आणि आता डोळे माझे सकाळपासून थोडे दुखत होते ते कमी झालेत. म्हणजे ऑलमोस्ट
आता तरी नाहीये. वा, थँक्यू. नाईस. शेअरिंग करताना कॅमेरा ऑन केला तर बरं वाटेल. कोण करतंय आता शेअर? हा, काही हरकत नाहीये. जरी कॉन्सन्ट्रेट नाही करता आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ते सॉरी म्हणण्यासारखं काही नाही त्याच्यात. असं होऊ शकतं. इट्स ओके. इट्स ओके. माईक ऑफ. हा, असं खूप अति विचार येत होते असं वाटत होतं. तर त्या बोलण्याकडे फोकसच नाही झाला. त्यामुळे म्हणजे कनेक्शनच बनलंच नाही असं वाटायला लागलं. हो, असं होऊ शकतं. माहिती. म्हणजे कधी कधी हाही अनुभव घ्यायचा असतो. हा, म्हणजे असं नाही होत सहसा कधी. पण आज अजिबातच नव्हतं कनेक्शन. बघू. गाडी कुठली होती? तत्व कुठचं होतं? ते नाही, बघितलं नाही. नाही एअर चेक एलिमेंट. केलं. एअर एलिमेंट असेल म्हणून नाही झालं. नाही नाही केलं चेक. पण असं पहिल्यांदा झालं. म्हणजे नॉर्मली असं कधीतरी फर्स्ट हाफ सेकंड हाफ असं कधीतरी होतं. पण आज ओव्हरऑल थोडस डिस्कनेक्टेडच होते. ठीक आहे. पण ऐकलं. सो पाठी काम चालू असेल. बरोबर. येस येस. ओके, थँक्यू. येस, थँक्यू. आता कोण सांगतंय? सुप्रिया ताई. तुम्ही जॉईन करून ठेवा सो दॅट कदाचित एको वगैरे येऊ शकतो. सुप्रिया ताई, तुम्ही करताय का शेअर? आणि कोण हे मनीषा ताई, तुम्ही शेअर करताय? एकाने जॉईन करू आणि सगळ्यांचे हा, असं पण करू शकतो. मनीषा ताई, तुम्ही शेअर करताय का? ओके. शिल्पा, तू शेअर. हॅलो, हाय. आवाज मी मी म्यूट केला. हा हा, म्हणजे मग हे असं रिफ्लेक्ट नाही होत. हा, हाय. अनुभव तर खूप छान होता. येस, आज सूर्याची ऊर्जा फील झाली. आणि एस्पेशली वरती म्हणजे इथे टाळूवर आणि दोन्ही हातां पामला एक हीट फील झाली. आणि जेव्हा ते अंगावरून पूर्ण असे ते प्रकाश, म्हणजे असं ऍक्च्युली वाटत होतं की सूर्याचा प्रकाश जो पूर्ण अंगावरून फिरत आहे. आणि फील होत होते की बरंच आहे, म्हणजे अडकून राहिलेलं, की जे कलिग्स ऑफिसचं आहे टेन्शन किंवा हेल्थ रिलेटेड काही ना काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या साठून राहतात, तर त्या ऍक्च्युली असं वाटत होते की ओके, इट्स दे आर गेटिंग रिमूव्ह फ्रॉम बॉडी. आणि सूर्याचं ते भरभरून येणारी ऊर्जा, आणि त्यातून असं वाटत होतं की काहीतरी उत्तम आरोग्याचं एक असं प्रकाश जो येत आहे. सो ते फिलिंग आहे. आता ना, तुला मी पोस्ट केलंय. तर तू आधी, कारण मला ना डेटाचा मेसेज येतो, तर तू आधी लॉग आउट करून टाकतोस.
तुला मी हे मीटिंग फॉर ऑल तुला करायला तेव्हा बंद होईल ना मीटिंग फॉर ऑल तुला मी आहे का मीटिंग मध्ये नाही, कोणीच नाही, फक्त सुप्रिया आहे. फक्त ओके. नाही मी तुला टायमिंग आता सुप्रिया काकू तुम्ही शेअर करताय का? सुप्रिया काकू नाही, सॉरी सुप्रिया ताई, मला वाटलं की त्या सुप्रिया सरदेसाई आहे म्हणून मी काकू म्हटली. ओके, तोपर्यंत तू तुझं अनुभव शेअर कर. मग नाव सांग तुझं. ही ही आहे. विचार त्यांनी ऑन केलाय का कोणी सांगतात का त्या सुप्रिया नाही ना? हा मग ते चालू आहेत त्या नाही गेल्या त्यांनी नऊशी ते मीटिंग मध्ये आहेत हे. हा मग तुझं नाव सांग आणि शेअर. ओके, तर माझं नाव मधुरा आणि आफ्टर व्हेरी लॉंग टाइम हॅव कम फॉर मेडिटेशन. खूप छान झालं ऍक्च्युली. इकडे कसा ब्लॉक सारखा फील होत होता, म्हणजे एकंदरीत हेडेक सारखं. आणि ते जे होतं ते असं मेल्ट डाऊन होताना आय कुड इमॅजिन, आय डोंट नो इफ आय कुड इमॅजिन ऑर इफ इट वॉज हॅपनिंग, बट नाव आय एम फीलिंग रिलीव्ह. आणि मला असं काहीतरी कानातून जाताना फील झालं फक्त. आय डोंट नो व्हॉट, बट कानातून जाताना. आणि दॅट वॉज देअर. आणि एंड मध्ये आय वॉज जस्ट सिटिंग, आणि तुम्ही ते बोलायच्या आधी की म्हणजे काही रिसीव्ह होत आहे त्याच्या आधीच मला असं वाटतं माझे हात असेच होते, राईट. सो असं काहीतरी माझ्या हातात बॉक्स आणून ठेवल्यासारखं आय वॉज फीलिंग. पण मला माहित नाही की ते बॉक्स होता, ती वस्तू होती, इट वॉज अ स्टिक का काय होतं. इट वॉज जस्ट अ जनरल की मला हातात, दोन्ही हातात असं काहीतरी असल्यासारखं फील झालं, लाईक देअर वॉज अन एंड टू दॅट, म्हणजे माझ्या ज्या ह्याला असं. तर आय हॅव नो आयडिया की ते काय होतं. आय कुड नॉट सी दॅट, इट इज जस्ट की आय कुड फील की म्हणजे असं काहीतरी आहे. सो दॅट वॉज इट. आणि ऍक्च्युली शांत वाटतं त्याच्यानंतर. थँक्यू सो मच फॉर दॅट. ओके, सुप्रिया ताई तुम्ही सांगताय का, नाहीतर मग मीटिंग एंड करते. ओके, चालेल, आपण मीटिंग एंड करूया. बाय बाय.